जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती। कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती। तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती। सर्व सुखे आजी येथेची ओळली, सर्व सुखे आजी येथेची ओळली। मनोराचे देखिले चरणांबुजे, देखिले चरणांबुजे, देखिले पदांबुजे। सर्व काळ होतो आठवित मनी, काळ होते आठवित मनी, सर्व काळ होतो आठवित मनी, सर्व काळ होतो आठवित मनी। विठलिते धनी येणे काळे, सर्व सुखे आजी येथेची ओळली, संतांची देखिली चरणांबुजे। सर्व काळ होतो आठवित मनी, फिटली ते धनी येणे काळे। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। श्री गुरु चरण सरोज रजनी जमुन मुकुरु सुधारी, बरण रघुबर बिमल जसो जो दायकु फलचारी। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देव मोहि हरऊ कलेश विकार। हे दुख मंजन मारुति नंदन, हे दुख मंजन मारुति नंदन। सुन लो मेरी पुकार, पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार। हे पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार। हे आनंदी नवनिधि के दाता, दुखियों के तुम भाग्य विधाता, दुखियों के तुम भाग्य विधाता। सिया राम के काज सवारे, करहु मेरा प्रणाम। पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती वा मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या। जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती। अच्छा, पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्त्वाचा जन्म कसा सोन्याचा करता येतो कुणी केलाय त्याचं गोड वर्णन करणारा अभंग आहे।
आपण या अभंगाचं गोड चिंतन 10 वाजेपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करूया. पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या या सिद्धेश्वर गुलाब बाबा महाराजांच्या समाधी स्थळावर गेल्या 23 वर्षापासून ब्रह्मीभूत गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 गुलाब बाबा गोपाला या नामस्मरणाचा जप करत हजारो लोकांचं लाखो लोकांचं दुःख ज्यांनी नष्ट केलं. आध्यात्मिक अधिदैविक आणि अधिभौतिक अशी जी दुःख संप्रदायानं वर्णन केलेली आहे त्याशी सगळी दुःख बाजूला करण्याची ताकद ज्या महात्म्यामध्ये होती. विदर्भामध्ये 2 महात्मे जन्माला आले, त्याच्यामध्ये गुलाब बाबा आणि गजानन महाराज. त्या संबंधातून विदर्भाला भक्ती पंढरी मिळाली. पंढरीचं स्वरूप प्राप्त झालं. अखंड हिंदुस्थान फिरलंय गुलाब बाबा. मृत्यू लोकामध्ये एक तुमचा माझा जन्म आहे, एक साधूचा जन्म आहे आणि एक देवाचा जन्म. आपण अध्यक्ष वकील साहेब रामनवमीला रामाचा जन्म करतो, गोकुळाष्टमीला कृष्णाचा जन्म करतो, नृसिंह जयंतीला भगवान नृसिंहाचा जन्म करतो, शिवपुराण कथेमध्ये भगवान शंकराचा जन्म करतो. बघा, ज्या ज्या वेळेला मत्स्य कूर्म वराह वामन जनार्दन गोविंद पुंडरीकाक्ष माधव मधुसूदन पद्मनाभ हे जे देवानं अवतार धारण केले त्या देवाचाही जन्म आपण करतो. चला, एक देवाचा जन्म आहे, एक तुमचा माझा जन्म आहे आणि एक साधूचा जन्म आहे. देवाचा जो जन्म आहे तो सार्थकी लागलेला आहे, साधूचा जो जन्म आहे तो पण सार्थकी लागलेला आहे आणि तुमचा माझा जो जन्म आहे तो सार्थकी लागण्यासाठी मिळालेला आहे. पावला हा देह काकटाळी न्याय न घडे उपाय घडो आले. न घडणारा उपाय घडून आलाय आणि आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा तसा तुम्हाला मला हा जन्म मिळालाय. वायाला घालू नका बरं. जन्म काय वाया घालण्यासाठी नाही, तर जन्मसंधीचं सोनं करण्यासाठी. बरं का, संधी परत परत मिळत नाही, वारंवार मिळत नाही, नित्य मिळत नाही, कायम मिळत नाही, एकदाच मिळते. बरं का, परत संधी प्राप्त होत नाही. बालपण नावाची संधी तरुणपणात मिळत नाही, तरुणपण नावाची संधी म्हातारपणात मिळत नाही, म्हातारपणाच्या नंतर सरपणच आहे महाराज. पुन्हा कोणतं पण लागत नाही. बालपण, तरुणपण, म्हातारपण आणि म्हाताऱ्याच्या पुढं सरपण, पुन्हा दुसरा पण नाही. म्हणजे बालपण नावाची संधी तरुणपणा. आता हे तरुण झालेली मंडळी आहेत, या तरुणांना किती गोट्या गोट्या खेळा वाटल्या म्हणजे खेळता येतील, खेळता धिंगाणा करता येईल तुम्हाला, मंडपात तुम्हाला उड्या मारता येतील का? तरुणपण झालं की बालपण निघून गेलं. बरं, म्हातारं झाल्यावर तुम्हाला पुन्हा तरुण होता येईल का? नाही ना महाराज. मग पुन्हा ऐका, बालपण नावाच्या संधीचं संस्कारानं सोनं करा, तरुणपण नावाच्या संधीचं त्यागानं सोनं करा आणि म्हातारपण नावाच्या संधीचं भजन नावानं सोनं करा. 1-1 मिनिटात सांगतो, 1-1 मिनिटात. फार सुंदर आहे, लक्ष देऊन ऐका. बालपणात तुमची पोरं आहेत ना, त्यांना बालपणामध्ये संस्कार दे. बालपण, हे मुली बसल्यात कीर्तनाला, या मुली टाळ वाजवतात, यांच्या मायबापानंही पोरी आमच्या दिदींकडे शिकायला टाकले. या पोरी नाही जरी मोठ्या कीर्तनकार झाल्या ना, तर निदान त्या कोणाला शिव्या देणार नाहीत, कोणाला नाव ठेवणार नाही. का? त्यांना बालपणामध्ये माळ गळ्यामध्ये पडली, बालपणामध्ये संस्कार त्यांच्या पदरामध्ये पडले. तुम्ही तुमची मुलं मंदिरात आणत चला. हो, हे गुलाबबाबांचं एवढं पवित्र मंदिर आहे. अरे विदर्भात नाही एवढं भारी मंदिर तुमच्या या गावाला आहे, एवढं सुंदर मंदिर बांधलंय, नुसतं पाहत राहावं. त्या मंदिराकडे डोळ्यानं पाहिलं तरी दैदिप्यमान व्हावं. ती समाधी पाहिली, मूर्ती पाहिली, सूर्यनारायण पाहिला, राधाकृष्ण पाहिली, मंदिरातलं मन भरून जावं. एवढं सुंदर मंदिर तुम्ही बांधलं, मग ते कशासाठी बांधलं? का बरं गुलाबबाबांची मंदिरं उभी राहिली? आपली पोरं तिथं आली पाहिजे. बालपणामध्ये त्यांना आपल्याला विचारलं पाहिजे, हे कोण संत आहेत, हे काय आहे. जर बालपणात तुम्ही त्याला मंदिरात आणलं नाही तर बालपणामध्ये संस्कार मिळत नाहीत. बालपणामध्ये संस्कार देणं फार गरजेचं आहे. मुस्लिम आहेत आपल्या गावात, इथं मुस्लिम अंजनगाव तालुक्याला असतील ना, कधी मुस्लिम जर पाहिले तुम्ही, सगळ्या तरुणांनी ऐका जरा, विदर्भा घरी घेऊन जा. मुस्लिम जर पाहिला आपण कधी भाविक, तर त्याचं कधी अवलोकन करा. आसाराम महाराज ते मुस्लिम समाजाचे बाप, त्या पोराच्या डोक्यात टोपी घालतात, ओंकार महाराज त्याच्या करंगवीला धरतात, त्याला रोज मस्जिदमध्ये नेतात. हे आपला अल्लाह है, खुदा है, नमाज है, कुराण है, हे धर्म है आपला, रोज शिकवतात त्याला. रोज त्याला ते नमाज वाचायलाच लावतात,
आपले मायबाप पोराच्या करंगवीला धरून मंदिर दाखवायला तयार नाही, कीर्तनाला आणायला तयार नाही, त्याला हनुमंतरायाचं दर्शन करायला तयार नाही, हनुमान चालीसा पाठ करून घ्यायला तयार नाही. परिणाम पोरगा गंध लावायला नको म्हणतो. पोरगा मोठा झाला की तो आपल्याच देवाला नाव ठेवतो. एकही मुस्लिम नाही की तो त्यांच्या धर्मातल्या अल्लाला नाव ठेवतो. माझं भांडण लावण्याचा हेतू नाही, मला शिकवायचं आहे तुम्हाला. मुस्लिम धर्मातला एक पोरगा दाखवा त्याला अल्लाह मान्य नाही. आपल्यातले मी तुम्हाला लाखो दाखवतो, त्याला ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, संत मान्य नाहीत. का नाहीत? त्याचं एकमेव कारण, त्याच्या बापानं त्याला कीर्तनात आणलं नाही, त्याच्या बापानं त्याला मंदिरात आणलं नाही, त्याला संस्कार दिले नाही. पुन्हा ऐका मायबाप, पिढी घडून जायची असेल तर बालपणामध्ये संस्कार द्या. कोणी दिले संस्कार? राजमाता जिजाऊनं दिले. तुमच्याच विदर्भामध्ये सुरुवात झाली मराठवाड्याच्या पुढे विदर्भाची. सिंदखेड राजाला जिजाऊ जन्माला आली. काय आई महाराज, माहेरचं आडनाव जाधव, सासरचं आडनाव भोसले. काय आई जन्माला आली, भाग्यवान आई. माहेरचं आडनाव जाधव, सासरचं आडनाव भोसले. जन्माला आली तर बापानं हात देऊन साखर वाटली. पोरगी जन्माला आली, पोरगी तर बापानं हात देऊन साखर वाटली. ओंकार महाराज, इथं आपली पोरगी, आपला बाप गर्भातच मारायला लागला. मुलीला मारत जाऊ नका बरं. विदर्भातल्या प्रत्येक माझ्या आईनं घरी घेऊन जा. सांग ना आई मला कोण वाचवना, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालना. मारत जाऊ नका बरं मुलीला. दुनियेचा रंग मला कोण दावना, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. आई मारू नकोस मला. मी सोनाली दिदी सारखी कथाकार होईल ग, मी झाशीच्या राणीसारखी एखादी शूर होईल ग, मी लता मंगेशकरासारखी भारतरत्न होईल ग. ए आई, मी जिजाऊ सारखी राष्ट्रमाता होईल ग. आई मारू नको ग आई मला. होईल मी मोठी शिकून शिकून. ए आई, होईल मी मोठी शिकून शिकून. मारील भरारी पाखरी होऊन, शाळेतून आल्यावरी काम करणार. तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. सांग ना ग आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. राखी पौर्णिमेचा येईल ग सण, माझ्या ग दादाला राख्या बांधीन दोन दोन. कुंकवाचा टिळा कपाळी लावना, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. अरे जगात मुलगी फार महत्वाची आहे, म्हणून पुन्हा लक्षात ठेवा, मुलगी कधी मारू नका. जन्माला आली पोरगी विदर्भात. सिंदखेड राजाला लखोजी राजानं हातीहून साखर वाटली. पोरगी पण तशीच निघाली. 8 वर्षाची झाली, घोडा चालवायला लागली. 12 वर्षाची झाली, तलवार चालवायला लागली. 14 वर्षाची झाली, दांडपट्टा चालवायला लागली. 16 वर्षाची झाली, घोड्यावर बसून युद्ध करायला लागली. काय पोरगी रणरागिनी निघाली. लग्न झालं तिचं शहाजी राजाबरोबर. ऐका रे माझ्या दादांनो, भाविकांनो, मातांनो, लग्न झाल्यावर 1 वर्षामध्ये मराठ्यामध्ये युद्ध लागलं. आपापसात भिडलं युद्ध. लोकाला नादच आहे आपल्यात युद्ध लावण्याचा. आपापसात भांडण करायचं नाही बरं. आपापसातलं भांडण चांगलं नसतं बरं. आपापसात युद्ध पेटून दिलं निजामशाहीनं हैदराबादच्या. इतकं युद्ध पेटलं. मराठवाड्याचे भोसले, विदर्भाचे जाधव, आपापसात युद्ध पेटलं. युद्धाचा शेवट असा झाला, दत्ता जाधव नावाचा जिजामासाहेबांचा सख्खा भाऊ भोसलेंच्या तलवारीनं धरणीला पडला आणि माझा पोरगा भोसलेंनी खाली पाडला असं समजलं. आणि 50 वर्षाचा लखोजी राजा रणांगणात उतरला. सपासप शमशेर चालवायला लागला. एक 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 भोसलेचा सरदार उडवायला लागला. सरलष्कर उडवलं, सेनापती उडवला. आता एकच सरदार जिवंत राहिला होता, ज्याला स्वतःची लाडकी कन्या दिली होती. जावयावर तलवार आदळली. हो बघा रे, एका बाजूला बापाची तलवारी, एका बाजूला नवऱ्याची तलवारी. आसाराम महाराज, एका बाजूला बाप ज्यानं जन्म दिला, एका बाजूला नवरा ज्याच्याशी लग्न झालंय. एका बाजूला बाप लढतोय
एका बाजूला नवरा लढतोय. अरे कोणती माता संस्कार देणारी आहे? कोणत्या मातेने शिवबाला जन्म दिलाय? कोणती माता म्हणू शकते या महाराष्ट्रात मी संस्कार दिलेत, घेऊन जा घरी, एक वर्षभर कीर्तन विसरणार नाही. बापाची तलवार, एका बाजूला नवऱ्याची तलवार. आता बाप तरी मरतोय नाही तर नवरा तरी मरतोय. जिजामाता युद्ध पाहत होते, आपल्या मेनातली तलवार काढली, ऐका हो ऐका, आणि आपल्या बापाला आडवी लावली. खबरदार बाबा, अगोदर माझ्याशी युद्ध करा, अगोदर मला पाडा, अगोदर माझा निपात करा, आणि मग माझ्या कुंकवाची वाट धरा. अशा वाघिणीच्या पोटी वाघ जन्माला येतो. माझी जाऊची पुण्याई माझी जाऊची पुण्याई कशी आली फळाला. माझी जाऊची पुण्याई कशी आली फळाला. बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. माझी जाऊची पुण्याई कशी आली पळाला. माझी जाऊची पुण्याई कशी आली पळाला. तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. वा रे वा, काय आवाज आहे. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. आईच्या पोटी शोभा जन्माला. आणि मग म्हणता आलं, आईच्या गर्भात उमगली. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. तलवारीशी लगीन लागल, जडली वेडी प्रीत. लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती. शूर आम्ही काय गुणाची भीती. शूर आम्ही सरदार काय गुणाची भीती. ओ देव देशानी धर्माबाई, देव देशानी धर्माबाई प्राण घेतल हाती. शूर आम्ही सरदार काय कोणाची भीती. शूर आम्ही सरदार काय कोणाची भीती. काय कुणाची, काय कुणाची. किती वेळेला आपण ऐकतो गीत ही याच्यासाठी ऐकतो, गर्भातून संस्कार मिळतात. जिजाऊनं दिलेत. अगोदर माझं कुंकू महत्वाचं आहे आणि मग माझा बाप महत्वाचा आहे. काय आई आहे महाराज. अहिल्यादेवी होळकर वाचा, मदालसा वाचा. बालपणामध्ये संस्कार दिले तिनं आपल्या लेकराला. बालपणामधले संस्कार बालपणाची संधीचं सोनं आहे. तरुण झालात पोरांनो, तरुण तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. हो, भरताचा जो त्याग आहे तो तरुणपणातला आहे. रामाचा जो त्याग आहे तरुणपणातला आहे. चंद्रशेखर आझादाचा जो त्याग आहे तरुणपणातला आहे. भगतसिंहाचा त्याग तरुणपणातला आहे. ऐका रे, ज्ञानोबारायांचा त्याग 22 वर्षाचा आहे. तुकोबारायांचा त्याग 42 वर्षाचा आहे. सगळे संत शूर वीर तरुणपणामध्ये त्याग करतात. तरुणपणात त्याग हे तरुणपणाच्या संधीचं सोनं आहे. बालपणातले संस्कार बालपणाच्या संधीचं सोनं आहे. म्हातारे झालात, नाही संस्कार करता आले, नाही त्याग करता आला, आता तरी ऐका. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. भज गोविंदम
अखंड भजन करा. म्हातारपणात भजन, म्हातारपणाचं सोनं, तरुणपणात त्याग, तरुणपणाचं सोनं, बालपणात संस्कार, बालपणाचं सोनं. महाराज किती सुंदर आहे, कळलं आम्हाला. तुम्ही जन्माचं सोनं केलं म्हटलं, हो. मग तुम्ही काय केलं? ऐका, साधू संतांनी काय केलं माहिती आहे का? जन्म मिळाल्यावर पहिलं काम केलं, ग्रंथ तयार केले. ग्रंथ. संत काय करतात? तुमच्या माझ्यासाठी ग्रंथ तयार करतात. आज ग्रंथ, आता हे गुलाब बाबा आहे, यांनी आपल्या जगाला गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला मंत्रच दिला. अभंगच आहे महाराज. तो त्यांच्या मुखातून मंत्र निघाला, जो कुणी याच्या अगोदर म्हटला नव्हता तो त्यांनी म्हटला. ज्या अर्थी त्यांनी म्हटला, तयाचे 62 शब्द सुखे म्हणो येती वेद. ते वेदच झाले ना महाराज. ते देवाचं भजन ठरलं. हो, त्यांच्या भजनानं देव डुलावा, त्यांच्या भजनानं देव मंदिरात यावा, त्यांच्या भजनानं गाव नाही, तालुका नाही, देशाचे रोग आपल्या स्वतःकडे घेणारा महात्मा आहे हा. अशा गुलाब बाबांचे तुम्ही भक्त आहात. ऐका रे माझ्या दादांनो, काय केलं? ग्रंथ तयार केले. आज ज्ञानेश्वरी परदेशात गेली. तुकोबारायांचा गाथा 4-5 भाषेत तयार झालाय. गाथा 4-5 भाषेत आहे, ज्ञानेश्वरी 4-5 भाषेत आहे. की जगावर सत्ता गाजवली. 1 नंबर जगावर सत्ता गाजवावी लागते. सोपं आहे का? घर ऐकत नाही, घर बायको ऐकत नाही, आपलं पोरं ऐकत नाहीत, बाप ऐकत नाही, संसार ऐकत नाही, तालुका कधी ऐकायचा, कधी जिल्हा ऐकायचा, हो कधी देश ऐकायचा. जगावर सत्ता आहे, जगावर विश्वाची माऊली, ऐशी तुझी ख्याती. महाराष्ट्रातून नाही भक्त नुसते गुलाब बाबाचे, परदेशातले भक्त आहेत महाराज. का? विश्वावर सत्ता करतात संत, विश्वावर. बघा नामदेव महाराज म्हणतात, हे ज्ञानोबाराय म्हणतात, हे विश्वाची माझे घर, ऐशी मते जयाचे स्थिर. विश्व जिंकलं, 1 नंबर जग जिंकलं, 2 नंबर शरीर जिंकलं. शरीर कसं जिंकलं ऐका. आता आपण हे सगळे कीर्तन ऐकतो. आपल्याला जर बायकोनं लवकर चहा दिला नाही, किती राग येतो आपल्याला. एखाद्यानं आपल्याला राम नाही घातला, त्याचं तोंड पाहत नाहीत आपण. एखाद्यानं जर बांध कोरला आपला, तर मग तर मेलाच गाड्या, मग पाहायचं जागेवरच जाते. ते ओंकार महाराज, एखादा मोटरसायकलवाला, ते हायवे चांगले झाले तुमचे, विदर्भात समृद्धी झाला, सगळे रोड समृद्धीला लावले. नितीन गडकरी नाही, नितीन रोडकरीच झाले. ते गडकरी म्हणायचंच नाही, नितीन गडकरी नाही, नितीन रोडकरी. रोडच केले सगळे. आता रोड झाले आपल्याकडं. रोडला मोटरसायकलवाला पुढं चालतोय, मागं एखाद्याची 4 व्हीलर चालू आहे. माझ्याकडे बघा, मोटरसायकलवाला आसाराम ओंकार महाराज सहज थुंकायला गेला, आणि मोटरसायकलवाल्याचा थुंकलेला थुंका याच्या 4 व्हीलरच्या गाडीच्या काचावर आला, अंगावर नाही. कुठं आला? काचावर. 4 व्हीलरवाला आहे ना, त्याला अशी आडवी गाडी लावतो, खाली उतरतो, त्याची कॉलर धरतो. एवढी जोरात म्हणजे मरण ना ती, असा फटका यांच्यासारखा जोरात मारतो. काढ 250 रुपये म्हणतो, माझी गाडी भरली. गाडीच्या काचावर थुंकी आली आसाराम बुवा, तर थुंकी गाडीच्या काचावरली सहन होत नाही आपल्याला. अंगावर जर पडली ना, मग तर मेलाच महाराज, जगूच शकत नाही. कल्पना करा, एवढा राग येतो आपल्याला. पण आता बातम्या पाहतो ना महाराज, अहो छोट्या गोष्टीहून खून व्हायला लागले. बोलण्याहून माणसं गोळ्या मारायला लागले. पोलीस स्टेशन मध्ये गोळी आपण पाहतो की नाही, व्हिडिओ पाहतो की नाही. कशासाठी सांगतो मी तुम्हाला, कायच रागच अनावर होतोय. त्याचं कारण पोरगा बापानं हाणला नाही हो, बापानं. आणि तुम्हाला खरं सांगतो मी, आपल्या बापानं ठोकलेलं आहे आपल्याला, म्हणून सहनशीलता आहे आपल्याला. ज्या बापानं पोरगा हाणलेला आहे त्या पोराकडे सहनशीलता येते. हे पोर येत नाही, यांना मारलेलं असतं. हो, कर अभ्यास कर. या आसाराम मार झालं, त्यांच्या गुरुजींनी तुडवलेलं असतं. माझ्या गुरुजींनी मला अंगाखाली असं पायाखाली, तेव्हा मी तयार झालो. जेव्हा तुमचा बाप मारतो तेव्हाच पोरगा तयार होतो. आता पोरगाच बापाला मारायला लागला. काळ बदलला की नाही? त्याचं कारण काय? आपल्याला वेळ नाही त्यांना द्यायला. पुन्हा सांगतो ऐका, फार गरजेचं आहे. एखादा माणूस सहज थुंकला तर आपल्याला राग येतो. कोणी जर आपल्याला बोललं नाही तर आपण त्याच्या मातीला जात नाही. आपल्या घरातल्यानं एखाद्याचा आपला अपमान केला तर आपण त्याला बोलत नाही. 108 वेळेला एक मुसलमानाचा माणूस नाथ महाराजांच्या अंगावर थुंकला, तर नाथ महाराजांनी त्याला माफ केलं. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. अहो, स्वतःच्या पोटात भूक लागली म्हणून ज्ञानेश्वर महाराज गावात मधुकरीला जात नव्हते बरं का. मग निवृत्तीनाथ महाराजांना भूक लागली म्हणून सुद्धा नाही. टाकरखेड माझ्याकडे बघा, एखाद्या वेळेला सोपान काकाला भूक लागली म्हणून सुद्धा माऊली जात नव्हते. पण अध्यक्ष साहेब, वकील साहेब, गोपालजी, काखेमध्ये झोडी अडकावी,
आणि मुक्ताबाईच्या पोटात भूक लागली की माऊलीनं आळंदीतल्या गावातल्या लोकांना मधुकरी मागा, ताई, ओ मावशी, ओ अक्का, मला नकोय, माझ्या दादाला नकोय, माझ्या काकाला नकोय, पण माझ्या मुक्ताला भूक लागली हो. लहान आहे होती, 7-8 वर्षाची आहे, भूक लागली तिला, शिट्टी नको वाजू देऊ, भूक लागली तिला, खूप 4-5 दिवस झाले तिच्या पोटात अन्न नाही, मला एखादी मधुकरीची भाकरी द्याल का? एका मावशीला दया आली, तिनं माऊलीच्या झोळीमध्ये पीठ टाकलं, माझ्याकडे बघा, आणि झोळी घेऊन माऊली रस्त्याला लागले तर तो आडवा आला विसोबा, का रे ज्ञाना, कशाला आलतास गावात? काका, माझ्यासाठी नव्हतं आलो काका, माझ्या दादासाठी नाही काका, माझ्या काकासाठी नाही काका, माझ्या मुक्ताबाईला भूक लागली, 4-5 दिवस झाले तिचा चेहरा सुकलाय, लहान आहे ना ती, 7-8 वर्षाची, म्हणून तिला ही मधुकरी चालवली काका, एवढी भाकरी नेऊ द्या. ऐका रे भाविकांनो, माऊलीच्या काकेतली झोळी तो विसोबा हिसकावून घ्यायचा, छोटी छोटी बाळं हो, आणि त्या झोळीतलं पीठ मातीमध्ये टाकून द्यायचा. ऐका गड्या, मातीमध्ये पडलेलं पीठ मी गेल्यावर जर उचललं, पायानं असं माती मिक्स करायचं. काय वाईट बुद्धी. नुसतं माऊलीचं आणि गुलाबबाबाचं नाव घेतो आम्ही, तर तुम्ही आम्हाला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपताय. काय ओंकार महाराजाचा आवाज, काय साखरी महाराज बोलतोय, काय आसारामभाऊ वाजवतोय, काय ओंकार महाराजाच्या लग्गे आहेत, काय कैलास महाराजांच्या चाली आहेत. अहो, आम्ही माऊलीचे आहेत महाराज, आम्हाला दुसरं कोणी माहिती नाही महाराज. आम्हाला ज्ञानोबाराय माहिती आहेत, गुलाब बाबा माहिती आहेत, गजानन बाबा माहिती. अहो, या संत मंडळीने आम्हाला सांभाळलेलं आहे. माझ्याकडे बघा, अहो, ज्या माऊलीला भूक लागली, मुक्ताबाईला भूक लागली, तर माऊलीची काखेतली झोळी हिसकावून घेतली हो, त्या झोळीतलं पीठ मातीमध्ये टाकून दिलं रे, पायातल्या पायतानानं माती मिक्स केलं. माऊलीनं जर डोळे उघडून पाहिलं असतं तर विसोबा काका जागेवर भस्म झाला असता. पण तशीच ती फाटलेली झोळी घेतली, ताड चालत बेटामध्ये गेले, ताटीचा दरवाजा लावून घेतला, आपलं मस्त गुडघ्यामध्ये घातलं आणि हंबरडा फोडून ज्ञानेश्वर महाराज रडायला लागले. आलाय माझा दादा, आणली असेल भाकरी. धावतच ती मुक्ताबाई आली. पाहते तर दादा दिसत नाही, झोळीमध्ये दगडं आहेत, भाकरी तर आणलीच नाही. दादा कुठे? ताटीतून पाहते तर दादा रडताना दिसतो. आणि रडणाऱ्या दादाला 6 दिवसापासून उपवाशी असणारी मुक्ताबाई बाहेरून आवाज देऊन म्हणते, दादा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी दादा, दादा बाहेर या दादा. हो दादा, आपल्याच दातानं जीभ चावली म्हणजे काय? जीभ तोडतात की दादा दात पडतात? दादा, जीभ दाताने चावली, त्याने 32 कापली. असं कोणी नाही दादा जगामध्ये. आम्ही ज्यांच्याकडे पाहून रडावं ते तुम्ही आहात. आम्ही ज्यांच्याकडे पाहून रडावं ते मायबाप आम्हाला झोपेत टाकून निघून गेलेत दादा. आता आम्ही तुमच्याकडे पाहून रडावं तर तुम्हीच आमच्याकडे पाहून रडताय दादा. दादा लक्षात ठेवा दादा, संत याला म्हणत नाहीत दादा, संत त्याला म्हणतात दादा जो जगाला माफ करतो. दादा संत तोची जाना जगी, संततोची जाना
लक्षात ठेवा दादा. दादा या सगळ्या जगाला मिथ्या समजा आणि अकल्पना बाजूला करा दादा. दादा तुमची ताटी उघडा दादा. या बाहेर दादा. या बाहेर दादा. या दादा बाहेर. त्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. दादा याच्यासाठी काय झाला तुमचा अवतार? अहो तुमच्याच मस्तकाला गुडघ्यात घालून बसलात दादा. नाही दादा, एक दिवस तुम्हाला सुख स्वागर व्हायचंय दादा. या जगाचं उद्बोधक व्हायचंय दादा. एक दिवस तुम्हाला सुख सागर होऊन जगाला सुख सागर बनवायचंय दादा. या दादा बाहेर. सुख सागर परमावे जग बोले निभावे. जग बोले निभावे. दादा लक्षात ठेवा दादा, ज्याचा शुद्ध भाव झालेला असतो दादा. दादा ज्याचा शुद्ध भाव झालेला असतो दादा, त्याला देव दुरी नसतो दादा. या दादा बाहेर. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. एक एक अभंग, एक एक हा मुक्ताबाईचा अभंग आहे. हे मुक्ताबाईच्या अभंग आहेत. योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, मिथ्या कल्पना मागे सारा, संत तोची जाना जगी, सुख सागर आपण व्हावे, शुद्ध ज्याचा भाव झाला. एक एक अभंग मुक्ताबाईच्या मुखातून बाहेर पडतो. या दादा बाहेर. या दादा बाहेर. योगी आहात तुम्ही दादा. या बाहेर. दादा माफ करा या जगाला. योगी बाबा मनाचा साहे अपराध जनाचा. साहे अपराध काय आवाज दिला या ओंकार महाराजाला देवान. ऐकतच राहावं, मी बोलत राहावं, त्यांनी म्हणत राहावं. खूप अभंग आहेत बरं. याला ताटीचे अभंग म्हणतात. मुक्ताबाई विनंती करते, दादा या बाहेर. दादा बाहेर येतात. कुठून तरी भाकरीची व्यवस्था होते. तो दिवस निघून जातो. मांड करतात खानदेशामध्ये, विदर्भामध्ये. पुरणपोळी करतात ना तुमच्याकडं? पुरणाची पोळी करतात होळीला. आता शिमग्याला ओ आजी ओ आई करतात ना. पुरण बाहेरून असतं ना, आतून असतं. हा पुरणाची पोळी करतात की नाही? तसं मांड खाण्याची वकील साहेब गोपालजी इच्छा झाली निवृत्तीनाथ दादाला. म्हणून ती मुक्ताबाई मांड करायला खापर लागतं म्हणून आणायला गेली. माझ्याकडे बघा रे दादांनो. आणायला गेली म्हणून त्या कुंभार वाड्यात विसोबानं खापर सुद्धा मिळू दिलं नाही. उलट मुक्ताबाईच्या कानशिळात लगावली. तशीच रडत ती मुक्ता आली. ज्ञानोबराईंनी पाहिलं, विचारलं, का ग मुक्ता का रडतेस? दादा मोठ्या दादाला आहे ना मांड खायचं होतं बघ, आणि त्या विसोबानं खापर नाही मिळू दिलं. माऊली म्हटले, तू मांड्याचं सामान तयार आहे? हो. पुरणपोळी तयार आहे? म्हटले, मग एक काम कर, माझ्या पाठीवर मांड भाज. आजही आळंदीला कधी गेला तर मांड्याची धर्मशाळा आहे बरं का माऊली. मांडे वाजलेली धर्मशाळा आहे. हो, ते रंगनाथ गुरुजींचं नाव आहे तिला. ती ज्यावेळेला वाकतात ज्ञानोबाराय पाठीवरती अग्नी जोडतात. मुक्ताबाई माऊलीच्या पाठीवरती मांड भाजते. पाहायला येतो विसोबा, पाहायला. फक्त थोडा वेळ द्या, तुमचं पाहायला येतात लोक, काळजी करू नका. त्रास देणारे तुमच्याकडे येत असतात, कायम ध्यानात ठेवा. पाहायला येतो आणि पाहायला आलेल्या विसोबाला मुक्ताबाई हाक मारते, काका एवढ्या लांबून काय पाहता, जवळ येऊन बघा. माऊलीच्या पाठीवरती मांड भाजलेलं असतं. विसोबाला पंक्तीला बसवते मुक्ताबाई. कुणाला? कुणाला? ज्यानं भाकरीचं पीठ मिळू दिलं नाही. कुणाला? ज्यानं मांड करायला खापर मिळू दिलं नाही, त्याला पंक्तीला बसवते आणि माऊलीच्या पाठीवरचं मांड त्या विसोबाच्या ताटात टाकते. विसोबा मांड खातो. विसोबा चाटी नाही. विसोबा नावाचा संत तयार होतो. अरे ज्यानं त्रास दिला, ज्यानं मांड मिळू दिलं नाही, खापर मिळू दिलं नाही, मधुकरी मिळू दिलं नाही पोरांनो,
त्यांना माफ करतात हो संत महाराज. कायम ध्यानात ठेवा. याला म्हणतात शरीर जिंकणं सोपं आहे, ऐकायला सोपं आहे. शरीर जिंकणं सोपं आहे, काम क्रोध जिंकणं सोपं आहे. काम क्रोध बंदी खानी तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. 2 नंबर शरीर जिंकलं. 3 नंबर काळ जिंकला जगा काळ खाये, आम्ही माथा दिला पाय. काळ सार्थक केला जाणी, वा 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 वा. काळ सार्थक केला जाणी, ओ काळ सार्थक केला जाणी, काळ सार्थक केला जाणी, काळ सार्थक केला जाणी, काळ सार्थक केला जाणी, ओ काळ सार्थक केला जाणी, काळ सार्थक केला जाणी. धरिला मनी विठ्ठल, धरिला मनी विठ्ठल, धरिला मनी विठ्ठल, काळ सार्थक केला जाणी, काळ सार्थक केला जाणी. हरिला मनी विठ्ठल, हरिला मनी विठ्ठल, हरिला मनी विठ्ठल, काळ सार्थक केला जाणी, काळ सार्थक केला जाणी. काळ जिंकला काळ जगा काळ खाई, आम्ही माथा दिला पाय. आता हे गुलाबबाबांची संजीवन समाधी. हो, आता बीज आली जवळ. वारकरी रंगवाले आहेत, सगळे चॅनलवाले आहेत. तुकोबारायांची बीज वैकुंठ गमन जवळ आलं आणि तुकोबारायांचं वैकुंठ गमन आता येणाऱ्या 27 तारखेला आपल्याकडे सगळा समाज देहूला जातो. सगळा समाज आपल्या भागातून गुलाबबाबांच्या समाधी सोहळ्याला येतो. विदर्भ पंढरीमध्ये गुलाबबाबा आणि तिकडं पश्चिम महाराष्ट्रात माझे तुकोबाराया. मोठा सोहळा होतो. 5-10 लाख लोकांची गर्दी होते. तुकोबाराया मृत्यू लोकात येत नव्हते. बरं, मृत्यू लोकात तुकाराम महाराज येत नव्हते. देवानं तुकोबारायांना पाठवलं. जावं लागेल म्हटले. लोकांचा माथा नीट करायला गाथ्याची गरज. काय 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 लोकांचा माथा नीट करायला गाथ्याची गरज आहे. तुकोबाराया जावं लागेल. तुकाराम महाराज म्हटले जातो, पण चौगाच्या खांद्यावर येणार नाही. करार केला. करार मला काय म्हणतात, करार. असा करार लग्नामध्ये होतो. लग्नामध्ये तुमच्याकडं लग्नामध्ये ज्या वेळेला लग्नाचे सगळे कार्यक्रम सुंदर पार पडतात. नवरदेव नवरी येतात, बाहुल्यावर चढतात. ओंकार महाराज साखरे महाराज आशीर्वाद देतात. कैलास महाराज मंगलाष्टक म्हणतो. आसाराम ते मंगलाष्टकाला वाजवतो. हो, सगळे असे वकील साहेब निलेशजी तुम्ही असे मान्यवर अक्षता टाकतात. सावधान. लग्न असतं की लग्नामध्ये थाटात मंगल कार्यालय येताना लागलं मला. आपण लग्न लावतो. लग्न लागलं, सगळे कार्यक्रम चांगले होतात, पण सगळ्यात शेवटचा जो कार्यक्रम आहे ना लग्नाचा, मुलगी वाट लावणे, सगळ्यात दुःखी कार्यक्रम. लग्नाचा शेवटचा टप्पा राहतो आणि ती मुलगी आता माहेरातून सासरी चाललेली असते. आताची नाही बरं, पूर्वीची. आता कशाचं कोणाला रडून त्या काळात. हो, पूर्वीच्या काळात आमची बहीण आमच्यापर्यंत होता, आता त्याच्या पुढे जरा बंद झालं. हो, ती बहीण मग ती मुलगी आहे ना, तिला व्याकुळ झालेलं असतं. एकदा का तो ब्राह्मण देवा त्या दोन्हीची गाठ बांधून देत होती आणि जशी काय ती मुलगी ती गाठीचं उपरणं ती शाल खाली टाकते, धावतच आईच्या गळ्यात पडते. आई मी नाही जाणार. भावाच्या गळ्यात पडते. दादा
मी नाही जाणार. मैत्रिणीच्या गळ्यात पडते, मैत्रिणी मी नाही जाणार ग सखे. सगळे तिला समजून सांगतात आणि सगळ्यात शेवटी ती मुलगी आपल्या बापाच्या गळ्यात पडते आणि बापाच्या गळ्यात पडून म्हणते, दादा ए बाबा मी नाही जात रे. बाप रडायला लागतो. बाप म्हणतो, अगं तुझ्यासाठी 2 एकर इकलं मी, जावं लागेल बाई, जावं लागेल बाई, तुझ्यासाठी तर एवढं केलं ना बाई, जावं लागेल. मग ती मुलगी म्हणते मी नाही जाणार. बाप म्हणतो, तुझ्याबरोबर तुझ्या मावशीला पाठवू का? काय म्हणतो बाप, तुझ्याबरोबर तुझ्या मावशीला पाठवू का? मावशी अशी जाते जगातली एक, सकाळपासूनच तिनं नवऱ्याला ताब्यात घेतलेलं असतं. ते जर मला म्हटले तर नाही म्हणता येणार ना. बरं, तुमचा डबा तुम्हीच बघा, पोरांची शाळा तुम्हीच बघा. तिला चांगलं माहीत असतं इकून जुन्या साडीवर जायचं आणि तिकून नवीन घेऊन ये. ती फुकटम भागटम तयारच असते. ती मावशी तयार, मग ती मावशी गाडीत बसते आणि मग ती मुलगी अर्ध्यावर येते, जाते. आणि निघत असताना ती मुलगी आपल्या बापाला करार करते, बाबा ए बाबा आज गुरुवार आहे का बुधवार आहे? गुरुवार आहे का बुधवार आहे? आजचा गुरुवार. हा कैलास महाराज, आजचा कोणता वार आहे? गुरुवार. बाबा उद्या शुक्रवार, शनिवारी आणत नसतात बाबा. रविवारी सकाळच्या पहिल्या एसटीनं बाबा तू मला न्यायला आला पाहिजे आणि मला परत माहेरी तू आणलं पाहिजे. तो जर आला नाही ना बाबा, लक्षात ठेव, तू म्हणशील मी पिंट्याला पाठवतो दादा. नाही 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 नाही, तूच आला पाहिजे बाबा. तू आला तरच मग मी जाते. बाप म्हणतो, बाई मीच येतो, तू जा. तसं देव म्हटले, तुकोबाराया तुम्ही जा, मी तुम्हाला न्यायला येतो. गंमत बघा, तुकोबाराया मृत्यू लोकात आले, भजन केलं, डोंगरावर नाचले, पंढरीची वारी केली, समाजाचा उद्धार केला, गाथा लिहिला आणि सगळं लिहिल्यानंतर तुकाराम महाराजांना न्यायला देव येत नाही. आणि मग तुम्ही बघा, तुम्ही सनकादिक संत बारी, तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, म्हणविता कृपावंत, म्हणविता कृपावंत, एवढा करावो उपकार, एवढा करावो उपकार, एवढा करावो उपकार. सांगा देवा नमस्कार, सांगा देवा नमस्कार, एवढा करावो उपकार, एवढा करावो उपकार, एवढा करावो उपकार. तुका म्हणे मज आठवा, तुकोबाराय निरोप पाठवतात. तुका म्हणे मज आठवा, मूळ लवकरी पाठवा, मूळ लवकरी पाठवा, पाठवा पाठवा, एवढा करावो उपकार, एवढा करावो उपकार, एवढा करावो उपकार, करावो उपकार, करावो उपकार. देवा मला न्यायला या. आणि गंमत ऐका, आपल्याला तुकोबारांच्या बिजीला स्टेटस ठेवता येईल असा अभंग आपल्याला ओंकार महाराज, कैलास महाराज म्हणतील. ऐका, माझा देव आला हो त्याच बिजेच्या दिवशी, फाल्गुन शुद्ध द्वितीया वद्य, आता येणारी 27 तारीख, त्या दिवशी माझा देव आला आणि तुकोबारांना विमानात बसून घेऊन गेला. आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी. आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्या. आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्या. आम्ही जातो,
प्रयाण काळी देवी विमान पाठविले, कलीच्या काला माझी अद्भुत वर्तविले, मानवदेह घेऊन निजधामा गेले, निळा म्हणे सकळ संता तोषविले. काळाच्या डोक्यावरती पाय दिला महाराज. काळ जिंकला जगा काळ खाई, शरीर जिंकलं माऊलीचं उदाहरण दिलं, जग जिंकलं ग्रंथाचं उदाहरण दिलं. महाराज 9:15 काटा गेला कळलं आम्हाला. जग जिंकलं, शरीर जिंकलं, काळ जिंकला आणि हे सगळं जिंकल्यामुळं साधूला म्हणता यायला लागलं गुलाबबाबांसारख्या, आमचा जन्म सोन्याचा झाला, अभंगाचं पहिलं चरण. जन्मालो त्याचे, जन्मालो त्याचे, हॅलो, जन्मालो त्याचे, जन्मालो त्याचे. हॅलो हॅलो हॅलो. जगावर सत्ता मिळवली, जन्मालो त्याची आजी फळ झाले. कामक्रोधावरती विजय मिळवला, जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे. जगावरती विजय, काळावरती विजय मिळवला, जन्मालो त्याची आजी फळ झाले. महाराज हे तुम्ही सांगितलं, पण याच्यातलं आम्हाला कोणतंच जमणार नाही. आम्हाला काय जमेल? आपल्याला एकच जमेल, सकाळी उठा, गुलाबबाबांच्या समाधी मंदिरात जा, अखंड भजन करा. गुलाबबाबा तुमचा जन्म सोन्याचा केल्याशिवाय राहणार नाही बरं का. संत विचारात यावं लागेल, कीर्तनाच्या विचारात यावं लागेल, धर्माच्या विचारात यावं लागेल. आणि संत विचारात आलं रे आलं, जन्म सोन्याचा होतो. आपल्या भागातून गजानन महाराजांची दिंडी जाते, भरपूर दिंड्या जातात. आपल्या देशामधून ज्या दिंड्या जातात ना देवाला पाहायला पंढरपूरला, भजन करत जातात. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री 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 तुकाराम, श्री तुकाराम. कधी ओंकार महाराज, कधी कैलास महाराज, कधी आसाराम महाराज, कधी ओंकार महाराज, कधी आमच्या साध्वी सोनाली दिदींच्या आश्रमातली छोटी छोटी ही मुली भजन म्हणत असतात, दिंडीमध्ये चाली लावत असतात. एकदा सगळ्यांनी 2 हात वर करा, करा करा, सगळ्यांनी करा. वा, अरे ऐका रे, काय सुंदर समाज आहे. अमरावती जिल्ह्यात अंजनगाव सुरजी तालुक्यात या सुंदर गावी माझ्या गुलाबबाबांची समाधी आहे. डोळ्यासमोर समाधी आणा, डोळे झाकून घ्या, बघा रे, जर तुमच्यावर गुलाबबाबा कृपा करतील,
काय गोड सोहळा ठेवलाय आमच्या वकील साहेबांनी. आपण सगळ्यांनी तनमन धनाचं सहकार्य. एवढं गोड संस्थान आहे, असं वाटतंय पंढरपूरच आज इथं आलंय. एवढा गोड माहोल आहे. काही गायक गातात, काय वाजवतायत, कधी 10 वाजले कळालं नाही. हात वर करा. आपण देवकी नंदन गोपालाही भजन घेऊ आणि आम्ही म्हणतो ते पण भजन घेऊ. सगळ्यांनी एक टाळी वाजा. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला भजन सगळ्यांनी म्हणा. देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला गुलाब बाबा 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 गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला देवकी नंदन गोपाल. हे गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला 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 गुलाब बाबा गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. हरी विठ्ठल. वा रे वा. स्वर्गातले देव म्हणत असतील आज जायचं तर टाकरखेडला जायचं. काय कीर्तन रंगलंय. वा. असंच झालं बघा. भजन करत दिंडी चालली होती आणि दिंडीला एक गाव लागलं होतं मंगळवेढा. सोलापूर जिल्ह्यात आहे. ऐका ऐका. आणि त्या मंगळवेढ्याला दिंडीचा मुक्काम पडला. आता या मुली कशा उभ्या आहेत. दिंडी थांबली. या सगळ्या मुली झोपायला आरामाला गेल्या आणि मग कीर्तन सुरू झालं. दिंडीमध्ये कीर्तन असायचं आणि ओंकार महाराज, कागदे बाबा, आसाराम बाबा, कीर्तन सुरू झालं. 1 तासाचं कीर्तन होतं. कीर्तनामध्ये कीर्तनकार सांगायला लागला की ज्या देवाला उद्या आपल्याला बघायचं तो देव फार सुंदर आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. करकटावरी ठेवोनिया. करकटावरी ठेवोनिया. तुळसी हार गळा कासे पीतांबर. तुळसी हार गळा कासे पीतांबर. आवडे आवडे निरांपर. हेची ध्यान हेची ध्यान. मस्त असं गोड भजन चालू होतं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवी शशी कळा लोपली या कस्तुरी. मळवट चंदनाची कस्तुरी. मळवट चंदनाचे चंदना. तिसरा अभंगाला पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा. पंढरीचा निळा लावण्याचा पुतळा. वेठो देखी येला डोळा बाई ओ वेधले ओ मन. तयाची गुणी वेधले ओ मन. तयाची गुणी तयाचे गुणी तयाचे गुण.
जोग कंस मालकंस मारवा मल्हार अशा वेगवेगळ्या रागामध्ये चाली चालल्या होत्या. आपले 10 वाजल्यामुळं पोरगी कीर्तन ऐकत होती. एक आपण जशा मुली कीर्तन ऐकता का अशी एक पोरगी कीर्तन ऐकत होती. पोरीचं नाव होतं कानोपात्रा. काय नाव होतं? कानोपात्रा. इतकी सुंदर होती दिसायला. सुकलेल्या कमळाच्या फुलाला जर हात लागला तिचा, माझ्याकडे बघा टाकर खेळ, सुकलेल्या कमळाच्या फुलाला जर हात लागला तर कमळ उमलायचं आणि पान जर खाल्लं तर तिच्या गळ्यातून दिसायचं. आपल्या बायकासारखी नाही डांबरी मेनकापडी काळी बेंद्री आपली नाही. ती कवाडाकडे चालली भिताडाकडे असली नाही. एक डोळा एकना की दरबी देखना अशी नाही. इतकी सुंदर होती. सुकलेलं कमळ हातानं उमलावं अशी होती. पण दुर्भाग्य असं होतं, बापण जाणे तत्वता माता दावणे सर्वथा. आई माहिती होती आई, बाप माहिती नव्हता. एका वेश्येची मुलगी होती बघा, वेश्येची मुलगी, बापच माहिती नाही महाराज. एवढ्या अपवित्र कुळातली पोरगी कीर्तन ऐकून देवाला पाहायला गेली. पंढरीचा पांडुरंग पाहिला आणि तिला काळा दिसला म्हणून तिनं देवाच्या पायावरती मस्तक नाही मांडलं. हे जे बोटे ना बोट असं आल्हाद देवाच्या पायावरती ठेवलं. माझ्याकडे बघा, जसं देवाच्या पायावरती बोट पडलं आमचा देव इतका सुंदर झाला. कानोपात्रेच्या बोटानं देवाच्या पायाला खड्डाच पडला. हो, अजूनही देवाच्या पायाला जो खड्डा आहे ना तो कानोपात्रेच्या बोटानं पडलेला आहे. बाई, मी आता मंदिर सोडणार नाही. पायात घुंगरं बांधले, गळ्यात विणा घेतला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या. पोरगी नाचायला लागली. नाचून देवाचं भजन करायची. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, मी विठ्ठलाचा, मी विठ्ठला. नाचून भजन करायचं. तिचं नाचणं, तिचं दिसणं लोकांना आवडायला लागलं. लोक तिला पाहायला यायची. बघा ना, आज टाकरखेडचा मंडप फुल झालाय. ओंकार महाराजाचा आवाज, कैलास महाराजांचा आवाज, ओंकार महाराजाचा पखावज, आसाराम महाराज, काय कीर्तन, काय भजन. हो, इंद्रासारखं स्वर्गासारखं वातावरण झालंय. सारखे लोक त्याच्यामध्ये मग्न होतात. असे ऐकलं त्या पोरीनं. भजन करता करता मंत्रमुग्ध झाली. आणि मग नेमकं तिचं दिसण्यावर एका राजाची नजर पडली. बिदरचा राजा, कर्नाटकचा. आणि त्याची नजर पडली. कोण मुलगी रे म्हटलं. एका वेश्येची मुलगी आहे. इथं का नाचते म्हटले. मंदिरातल्या देवाच्या पायावर प्रेम करते. अरे म्हटलं, नाचून काय फायदा. आपल्या दरबारात घेऊन या, तिला आपण पट्टराणी बनवू, नाचणारण्याची प्रमुख करू, घरी घेऊन जा. पोरांनो, पोरगी पुढे पळायला लागली, पकडणारे मागे. पोरगी देवाच्या पायाजवळ आली. ऐका रे माझ्या दादांनो, आपलं मस्तक वकील साहेब, अध्यक्ष साहेब देवाच्या पायावरती ठेवलं. पकडणारे येताना पाहिले आणि आपला प्राणच देवाला देऊन टाकला. जसं डोक्यावर पायावरती मस्तक ठेवून प्राण दिला ना, लोटण्याचा प्रयत्न केला तर प्रेतच खाली पडलं. बापरे, कुणाची मुलगी आहे म्हटलं. एका वेश्येची मुलगी आहे. एक ब्राह्मण देवाने मंदिराच्या बाहेर या मुलीला फेकून द्या. एक ब्राह्मण देवा म्हटलं हिची माती वाळवंटात करा. एक ब्राह्मण देवा म्हटलं हिला तिकडं स्मशानात जाळा. एक ब्राह्मण म्हटले असलं काही करू नका, मंदिरातच प्रेत ठेवा. देव जे सांगेल ते करू. या पूर्वीच्या काळातल्या गुलाबबाबासारख्यांना देव बोलायचा. ओरिजिनल होते ना ते महाराज. मधल्या गाभारात प्रेत मांडलं. शेजारी ते अनंत शास्त्री नावाचे ब्राह्मण झोपले. आणि रात्री 1 वाजता टाकरखेडकर, कुणाच्या जन्माचं सोनं झालंय 1 वर्षभर अभंग ध्यानात ठेवा. जन्मालो त्याचे, आजी फळ झाले साचे, कुणी म्हणावं. ऐका रे, रात्री 1 वाजता विटेवरच्या मालकानं झोपलेल्या त्या अनंताला आवाज दिला. हे अनंता रे, हे अनंता रे, हे अनंता, हे अनंता. पाहे पा कानुपात्रा पवित्रा, पाहे पा कानुपात्रा पवित्रा. हे अनंता रे, अनंता. हे अनंता. अनंता. हे अनंता.
रे अनंता पाहे पा कान्हो पात्रा पवित्रा. अनंता या मुलीसारखी वस्तू जगाच्या बाजारात नाही. अंतकालेच मामेव स्मरण मुक्तवा माझ्या पायावर जीव दिलाय. माझ्या मंदिरात तिची समाधी बांधा. मंदिरात माती केली तिची, जिथं माती केली तिथं एक झाड उगवलं. ऐका टाकरखेडकर, आजही पंढरपूरला गेलात तर साखल दंडानं ते झाड बांधून ठेवलेलं आहे. कोणीही दर्शनाला जाऊ द्या, पहिलं कपाळ समाधीला कानोपात्रेच्या लागतं आणि मग देवाच्या पायाला लागतं. आपण जातो देवाच्या दर्शनाला, वारी करतो देवाची, पण कपाळ लागतंय कानोपात्रेला. एका वेश्येची मुलगी आहे, आई माहिती आहे, बाप माहिती नाही. अरे अशी पोरगी देवाच्या मंदिरात नाचून भजन करते, देवाच्या पायावरती आपलं मस्तक ठेवते. त्या पोरीनं म्हणावं, जन्मालो त्याचे आजी फळ झाले साची. तुम्ही एवढी तरणी बांड पोर आहेत. आपला जसा अमरावती जिल्हा आहे, एक 5 मिनटं फक्त घेतो, तसा नगर जिल्ह्यामध्ये एक पारनेर तालुका आहे. पोरांनो, त्या पारनेर तालुक्याला एक राळेगण सिद्धी नावाचं गाव आहे. आणि त्या राळेगण सिद्धीमध्ये एक सौरभ आवटे नावाचा पोरगा मागच्या 2023च्या डिसेंबरमध्ये शहीद झाला. असा पोरगा होता पोरांनो, राजबिंडाव, नाकी डोळी दिसायला सुंदर होता वकील साहेब, इतका गोंडस पोरगा होता. ऐका रे, बाप त्याचा पोलीसमध्ये आहे, 1 लाख पगार आहे, आई पण पगार आहे, आईला पण पगार आहे. असा घरातला श्रीमंत घरातला पोरगा वयाच्या 22व्या वर्षी व्यायाम करायला लागला. 23-24व्या वर्षी संभाजीनगरच्या युनिव्हर्सिटीमधून पास झाला आणि भारत देशाच्या मिलिटरीमध्ये त्याची नोकरी लागली रे पोरांनो. इतका श्रीमंत घरातला पोरगा म्हटला नाही मला सीमेवर जाण्याची गरज नाही. पोरगा सीमेवरती लढायला गेला. तरुणांनो, 2018 साली 22 वर्षाचा तो सौरभ हातामध्ये बंदूक घेऊन लढायला लागला. अनेक दहशतवाद्याचे हल्ले परत लावले. 5 मेडल लागले त्याच्या छातीला, 5 मेडल. राष्ट्रपती पदकानं त्याला पुरस्कृत करण्यात आलं. कॅप्टन झाला. आणि 2023 साली 5 वर्षाची ड्युटी करून 5 मेडल लावून देशाच्या मातीसाठी कॅप्टन झाला होता. आणि सियाचीन नावाच्या प्रदेशामध्ये 5000 पोरांसाठी त्याची ड्युटी लागली होती. आणि मागच्या वर्षी पोरांनो हातामध्ये बंदूक घेऊन आपली बरीचशी जवान सीमेवरती आपलं रक्षण करत असतात. त्यांची आठवण काढत जा बरं पोरांनो. त्यांच्यासाठी एखादा दिवा लावत जा. त्यांच्यासाठी समाधीस्थळी गुलाबबाबांची आठवण काढत जा. गुलाबबाबा, आमच्या जवानाला चांगलं ठेवा, आमच्या नक्षलवाद्याच्या एरियातल्या पोरांना चांगलं ठेवा. अरे आपलीच मुलं आहेत ना रे दादांनो ती. कुछ याद उन्हें भी कर लो जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए. ए मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी. जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बान. जब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी. जब तक थी सांस लड़े वो, फिर अपनी लाश बिछा दी. संगीन धर कर माता सोए अमर बलिदानी. जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बान, जरा याद करो कुर्बान, जरा याद करो कुर्बान. देशाच्या मातीसाठी आपली पोरं. आमच्या छातीवर गोळ्या झाड, अगोदर आम्हाला मार, मग माझ्या देशाकडे वाकड्या. आज गुलाबबाबाचा सप्ताह चालू आहे, उद्या तुकोबारांचे सप्ते चालू होतील. महाराष्ट्रात सगळीकडे जय जयकार आहे. अरे तो सैनिक जर बाजूला झाला तर ओंकार महाराज काय, साखरे महाराज काय, आसाराम महाराज काय, संस्था काय, सोनाली ताई काय, तुम्ही काय. आपण कथा करू शकत नाही. आपल्यासाठी उभा येणारे, आपलाच येणारे, त्याची आठवण काढत जा बरं. त्याच्यासाठी कधीतरी जेवताना आठवण काढत जा. जय जवान जय किसान. शेतकऱ्याची आठवण काढली पाहिजे पोरांनो.
आणि जवानाची आठवण काढली पाहिजे. त्याच्या हातानं झेंडावंदन केलं पाहिजे. 5-5 वर्ष त्याची आई पोराला सोडते, त्याच्या आईच्या हातानं झेंडावंदन केलं पाहिजे. अरे 5-5 वर्ष आपल्या नवऱ्याचा त्याग करते, अशा आईच्या हातानं झेंडावंदन केलं पाहिजे. अरे सकाळी पोरगा पाहिला ना आपण आणि संध्याकाळी जर दिसला नाही तर आपलं मन कासावीस होतं रे. 5-5 वर्ष त्याला लेकरू भेटत नाही रे. 3-3 वर्ष त्याची बाई त्याला पाहायला मिळत नाही रे. त्याच्या आईच्या चेहऱ्याहून त्याला हात फिरवता येत नाही रे. आपल्यासाठी रे, आपल्यासाठी दादांनो लक्षात ठेवा. अक्रूर महाराज साखरे नाव युट्यूबला टाका. माझी 200 कीर्तन आहेत. तालुका जिल्हा राहिला नाही. सगळ्या गावाने कीर्तनात शेवटचे 10 मिनिटं मी सांगतो. मी सगळ्या जवानाचं कीर्तन करतो. तानाजी सांगतो, मुरारबाजी सांगतो. कधी 10:15 वाजले तुम्हाला कळालं नाही. इतकं गोड कीर्तन सांगता सांगता घरी घेऊन जा. माझ्या तरुणांनो ऐका रे. तो सौरभ आवटी कॅप्टन होता, त्याला काही गरज नव्हती. 5000 पोरं सियाचीनच्या बर्फामध्ये लढत होती. मोठा दहशतवाद्याचा हल्ला झाला होता. गेल्या वर्षीचा डिसेंबर महिना होता. आसाराम महाराज पोरं इकडून तिकडे गोळ्या झाडत होती. आपले जवान खाली पडत होती. विजय मिळाला होता. झेंडा रोवला गेला होता. भारत माता की जय, वंदे मातरम असा जयघोष झाला होता. बरेचसे जवान खाली गेले आणि माझ्या मित्रांना मी बाजूला काढलं पाहिजे. वरच्या चौकीतला कॅप्टन खाली उतरला पोरांनो आणि बर्फातले सगळे पोरं बाजूला काढले. पण एका पोराचा हात काढता काढता सौरभ आवटीचा पाय घातला. एका बर्फाच्या खदानीमध्ये ते पडले तर कंबरेपर्यंत बर्फ आला. खूप तरुणांनी ओढलं. खांद्यापर्यंत बर्फ आला, डोक्यापर्यंत बर्फ आला. खूप प्रयत्न केला रे पोरांनो. 27 वर्षाचा पोरगा बर्फाच्या खदानीमध्ये बर्फ पडत गेला. खदानीमध्ये देशाच्या मातीसाठी मुजरा करून वयाच्या 27व्या वर्षी निघून गेला. हो, खूप प्रयत्न. कॅप्टन गायब आहेत, कॅप्टन गायब आहेत, कॅप्टन गायब आहेत. हेलिकॉप्टर बोलवलं. खोऱ्यानं बर्फ बाजूला करायला सुरुवात केली. इतका बर्फ पडत होता. 7 दिवस बर्फ पडला तरुणांनो. 7 दिवसानं ज्या दिवशी बॉडी सापडली तर एखाद्या रसवंतीवर आपण जशी बर्फाची लादी पाहतो ना, तसं लादी स्वरूप त्या सौरभचं शरीर झालं होतं. बर्फामध्ये हात अडकले होते, नाक फसून गेलं होतं, डोळे झाकून गेले होते. 27 वर्षाचा पोरगा बर्फमय झाला होता. बर्फातून त्या कॅप्टनला बाजूला काढायचा प्रयत्न केला. हो, काढता काढता एक हात कापावा लागला, अर्धी छाती कापावी लागली, अर्धा पाय कापावा लागला. अर्ध्याच अंगाची बॉडी देशाच्या झेंड्यामध्ये गुंडाळली पोरांनो. आणि अर्ध्याच अंगाची बॉडी त्याच्या गावाला पोहोचली. 1,00,000 लोक वाटी लावायला होती. सौरभ आवटी अमर रहे, सौरभ आवटी अमर रहे सगळं गाव घोषणा देत होतं. आई पाहायला गेली, झेंडा सरकवला. आपला एकुलता एक बाळ पाहिला. तोंडावून गालावून हात फिरवता फिरवता अचानक खांद्याकडे हात गेला. पाहिलं माझ्या बाळाला हात नाही, माझ्या बाळाला छाती नाही, माझ्या बाळाचा हमरडा पडून माय विचारायला लागली. दुभंगली धरणी माता, फाटले आकाश, फाटले आकाश. कधी भेटणार माझा राजा बाळ सखा. गालावरुनी हात फिरवुनी आई पोटाशी धरते. जीवलग पुत्र माझा माझा, जीवलग पुत्र माझा झाला परका. बापाचे मन गहिवरते हे राजा. गेला माझा राजा, गेला गेला रे गेला माझा राजा. अशी खूप मुलं आहेत, खूप मुलं आहेत. मी गेल्या वर्षी वकील साहेब माझ्या घरी कार्यक्रम ठेवला होता. अशा ज्या वीर पत्न्या आहेत ज्यांचे नवरे लवकर गेले, अशा 25 महिलांना घरी आणलं होतं मी. त्यांना सन्मान चिन्ह साडी देऊन वाटी लावलं. माझ्या 23-24 बहिणी आहेत त्या, ज्यांचे नवरे 27व्या वर्षी 25व्या वर्षी. एक मुलगी आहे, कोणाला एक मुलगा आहे, दुसरं लग्न नाही केलं. बरं, आपल्यासाठी त्यांनी बलिदान दिलंय. त्या सगळ्या जवानांनी म्हणावं, जन्मालो त्याचे
आजी फळ झाले साचे विठोबार हरी विठोबार कुमाई वार कुमार विठोबार कुमाई ज्ञानेश्वर माऊली राजावी तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. ऐका 2 मिनिटं फक्त. एवढा चांगला सप्ताह आहे. काही गोड आहेत, लवकर येत जा जरा. 7:45 येत जा. काही मंडप भरलाय, आज दुसऱ्या दिवशी मंडप भरलाय. तुम्ही चांगली मंडळी आहात सगळी. तुम्हाला गुलाब बाबा मिळालेत गड्या. हे गुलाब बाबा सामान्य नाही बरं. तुमचं दुःख घेतात आणि स्वतःला पचून तुम्हाला सुखी बनवतात. असा महात्मा असतो का महाराज? हा महात्मा फार गोड आहे. भाग्यवान आहात अध्यक्ष तुम्ही. अशा कुळात तुम्हाला जन्म मिळाला. पवित्र ते कुळ. हो खरंच गड्या. वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. पवित्र तो देश, पवित्र ते कुळ, पावन तो देश, जे ते हरीचे दास जन्म घेती. असा पावन हा दरबार आहे. थोडे 15 मिनटं माझ्याकडून लांबलं याच्यासाठी. आपले थोडे 8 सव्वा 8 झाले होते म्हणून. नाही तर मी कधी वेळेच्या पुढं जात नाही. एवढं गोड कीर्तन झालं. पुन्हा एकदा विनंती करतो. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला म्हणत जा. गोपाला गोपाला गुलाब बाबा गोपाला मस्त म्हणत जा. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 गुलाब बाबा 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 गोपाला 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 गुलाब बाबा गोपाला. हो असा जय जयकार करा. गुलाब बाबा तुम्हाला, मला तर काहीच कमी पडू देत नाहीत. आता मी एवढं भजन केलं, मला काय तुम्हाला नाही मला पण नाही. म्हणून सूचना सांगूस तर सत्कार होस तर कोणी उठू नका. विठ्ठल जय जय.